बारामतीच्या कृषी प्रदर्शनाने यंदा शेती तंत्रज्ञानात ऐतिहासिक पाऊल उचललेले आहे. येथे भारतातील पहिल्यांदाच मातीविना शेतीचा नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर हे प्रदर्शन बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने 16 ते 20 जानेवारी दरम्यान बारामती येथे भरवण्यात आले आहे. शहरीकरणामुळे घटणारी शेतीयोग्य जमीन आणि पाण्याची वाढती टंचाई लक्षात घेऊन या प्रकल्पाची संकल्पना विकसित करण्यात आली आहे. या पद्धतीत मातीशिवाय शेती करण्यासाठी 8 वेगवेगळ्या तंत्रज्ञानांचा वापर केला जातो, ज्यामुळे पाण्याची 50 ते 60% बचत होते आणि पिकांना जास्त औषधं फवारणी करण्याची गरज भासत नाही. खडकाळ भागांमध्ये किंवा शेतीयोग्य जमीन उपलब्ध नसल्यास अशा ठिकाणी अत्यंत फायदेशीर ठरते. शहरी भागातील गच्चीवरील बागांपासून ते व्यावसायिक मोठ्या शेतांपर्यंत याचा वापर करता येऊ शकतो. मातीविना शेतीमुळे निसर्ग संपत्ती वाचवली जाऊन पर्यावरणपूरक शेतीस चालना देखील मिळते. या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेण्यासाठी शेतकरी, उद्योजक आणि शेतीप्रेमींनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन देखील कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ यशवंत जगदाळे यांनी केले आहे. मातीविना शेती हा केवळ प्रयोग नसून शेतीच्या भविष्यासाठी एक शाश्वत आणि पर्यावरणपूरक मार्ग ठरणार आहे. बारामतीतील या प्रदर्शनामुळे तंत्रज्ञानाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळेल अशी अपेक्षा देखील करण्यात येत आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव यशवंत जगदाळे. मी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी उद्यान विषयाने या पदावर कार्यरत आहे. सध्या आपण उभा आहोत की कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी मातीविना शेती जो भारतातला पहिला नाविन्यपूर्ण प्रकल्प त्या ठिकाणी उभा आहोत. या ठिकाणी आपण मातीविना शेतीचे एकूण 8 प्रकार केले आहेत. त्यामध्ये NFT, ए फ्रेम, डच बकेट, एरोपोनिक्स, ग्रो टॉवर, डीप वॉटर कल्चर आणि इंडोर ग्रो लाईट अशा पद्धतीचे आपण वेगवेगळ्या पद्धती या ठिकाणी केल्या आहेत. आपला मुख्य उद्देश आहे की सध्या आपण बघतोय की मातीची उत्पादकता कमी व्हायला लागली, शहरामध्ये पांढरी जंगल वाढायला लागले, तर शेतीची जमीन कमी झाली. त्यामुळे शेती कुठे करायची तर आपल्याकडे आहे या उपलब्ध जमिनीमध्ये किचन गार्डन करू शकतो, टेरेसमध्ये, बाल्कनीमध्ये किंवा खडकाळ जमिनीमध्ये ही टेक्नॉलॉजी तुम्हाला उपयुक्त आहे. ह्या टेक्नॉलॉजी फायदे म्हणजे तुमची 50 ते 60% पाण्याची बचत होते. जे मातीमधले बरेचसे रोग असतात ह्या ह्या हायड्रोपोनिक्स मातीविना शेतीमध्ये येत नाहीत आणि पिकाला आपल्याला कीडनाशक व रोगनाशक जास्त फवारणी करायला लागत नाही आणि लागलीच तरी आपण जैविक औषधाची फवारणी करतो की जेणेकरून जे काही आपल्या भाजीपाला तयार होईल आपल्याला खाण्यासाठी चांगला असतो, त्याला आपण सेंद्रिय भाजीपाला म्हणतो किंवा विषमुक्त भाजीपाला असतो. तर अशा पद्धतीचं टेक्नॉलॉजी आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती दाखवलेली आहे. तरी 16 ते 20 जानेवारी दरम्यान शेतकरी बांधव या ठिकाणी भेट द्यावी. ही काय नक्की तंत्रज्ञान आहे, त्याचा खर्च किती होतो, आपल्याला फायदा होणार नाही याची तुम्ही माहिती जाणून घ्यावी. धन्यवाद.